MPSC प्रिलिम्स 2026च्या प्रश्नांचं आपण सोर्सेस अलोकेशन सुरू केलेलं आहे. प्रश्न क्रमांक 4 ए संच मेडिएवल इंडिया मध्ययुगीन भारतावरचा प्रश्न. आदिलशहाचा वजीर हेमूच्या बाबतीत लागू असलेली विधाने कोणती? लागू असलेली म्हणजे कोणती विधाने खरी आहेत? आदिलशहा याने हेमू यास विक्रमजित ही उपाधी दिली होती. हेमूने आपल्या कारकिर्दीचा प्रारंभ बाजार अधीक्षक म्हणून केला होता. हेमू 22 लढायांपैकी एकही लढाईत पराभूत झाला नव्हता आणि हेमूने पानिपतच्या दुसऱ्या लढाईत अकबरावर विजय मिळवला. डी विधान चुकीचं आहे, ABC करेक्ट आहे. आता आपला नेहमीचा प्रश्न, सर कुठून विचारलाय प्रश्न? मला हेमू माहीत असणं गरजेचं होतं का? हेमूने पानिपतच्या दुसऱ्या लढाईमध्ये हेमूसोबत काय झालं, अकबराने त्याचा पराभव केला हे मला माहीत असणं गरजेचं आहे का? तो आदिलशहाच्या सेवेत होता हे मला माहीत असणं गरजेचं आहे का? त्याला विक्रमजित ही काही पदवी दिलेली होती हे खरं आहे का? आणि हे मी वाचणं अपेक्षित होतं का? आणि तुम्ही अनेक लोक म्हणतात यूट्यूबवरती वगैरे वगैरे इतिहासाचं इनपुट आउटपुट कमी आहे वगैरे, खूप वाचलं की काही मिळत नाही. काय आहे नेमकं सत्य मेडिएवल इंडिया? तर आता मला त्यांना एकच आठवण करून द्यायची, हे माझं टीचिंगचं 13वं वर्ष आहे. साधारणतः 9-10 वर्षांपूर्वी, कंप्लीट 10 वर्षांपूर्वी मी पहिली टेस्ट सिरीज सुरू केली 2016मध्ये. टीचिंग 2014च्या मध्ये सुरू केलं. तेव्हापासनं तर आजतागायत मी इतिहासाचा अभ्यास, माहिती UPSCची बॅच असू दे नाही तर MPSCची बॅच असू दे, तुम्ही 2018, 19, 20च्या आमच्या डेक्कन आयच्या टेस्ट सिरीज सुभाष अकॅडमीच्या चॅनलवर अजूनही पब्लिक आहेत. तिथं हिस्ट्रीचे माझे डिस्कशन्स बघा किंवा आपल्या ॲपवर जुन्या टेस्ट सिरीज अवेलेबल आहेत, तिथे डिस्कशन्स बघा ओल्ड पॅटर्नमध्ये किंवा ओल्ड प्रिलियम्सचे. तिथे हिस्ट्री सुरू करायची म्हटलं की माझा या 3 पुस्तकांवर जोर असतो आणि हे मी माझ्या सगळ्या बॅचेसला सांगतो. मॉडर्न इंडिया ओल्ड NCERT बाय बिपिन चंद्र इयत्ता 12वी, एन्शियंट इंडिया ओल्ड NCERT बाय RS शर्मा इयत्ता 11वी आणि मेडिएवल इंडिया ओल्ड NCERT बाय सतीश चंद्र इयत्ता 11वी. या 3 ओल्ड NCERTजनी UPSCच्या बॅचचे माझे विद्यार्थी सुरू करतात आणि MPSCच्या बॅचचे जुने विद्यार्थी ते सुरू करतात. ह्याच्याशिवाय पहिल्यांदा काही वाचूच नका हे माझं कायम म्हणणं असतं, कारण हे बेसिक आहे. 11वीच्या आणि 12वीच्या मुलांसाठी त्या काळामध्ये लिहिलेली ही पुस्तकं आहेत. या तिन्ही पुस्तकांचा मराठी अनुवाद, मराठी भाषांतर केसागर प्रकाशनानं केलेलं आहे आणि हे बऱ्याच वर्षांपासून अवेलेबल आहे. ज्याला बेसिक गोष्टीरूप इतिहास समजून घ्यायचा आहे आणि शालेय 11वीच्या मुलांसाठी लिहिलेलं आहे, ते 17 वर्षाच्या मुलासाठी, 18 वर्षाच्या मुलासाठी लिहिलेले पुस्तक आहे त्याच्या भाषेमध्ये. आणि हेच तुम्ही वाचा, हेच युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन सांगतं, हेच महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन सांगतं, हेच इतर राज्यांची स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशन सांगतात. बाकी हा जो बाजार तयार केलेला आहे ना, ज्या मास्तरकडे क्लास लावला त्या मास्तरने एखादं भंपक पुस्तक लिहायचं चोऱ्यामाऱ्या करून, ते आम्ही वापरतो. हे बंद करा, हे कल्चर बंद करा. मी जे सांगतो आहे, म्हणजे उद्या स्वप्नील शेळके जरी म्हणले की मी लिहितोय, नका घेऊ माझं सुद्धा. हां, बेसिक समजा काय की पॉलिटी आहे, कॉन्स्टिट्यूशन आहे, त्याचं काहीतरी मांडणी वेगळी करून दिली आहे तर ठीक आहे, पण हे ओरिजिनल आहे. हे असताना इतर कशाला तुम्ही एन्शियंट मेडिएवलचं मटेरियल जे आहे ते हुडकायला जाता? याच्यामधले सोर्स बघायचा आहे ना तुम्हाला, वर्बॅटिम दाखवतो. तुम्ही म्हणता ना अरे हे सापडत नाही, प्रश्न 1, 2, 3 आपण धांडोळा घेतलाय, 4था आपण घेतलाय, बेचोक 8 मार्क. जर उद्या 88-90 कट ऑफ आला तर याचे 8 मार्क ह्या 4 प्रश्नांचेच त्याच्यात पाहिजेत तुमचे. तुम्ही म्हणता ना की खूप काय वाचावं लागतं, खूप वाचावं लागतं, कारण त्या यूट्यूबवरच्या बाजाराच्या मागे तुम्ही लागलेले आहात. कोणीतरी उठतं आणि काहीतरी करतं, 16 तासात व्हिडिओ बघा, सगळा इतिहास कवर, आणि तुम्ही म्हणता काय सर चहा पण नाही पिले, पाणी पण नाही पिले, कशाला एवढी मरमर करायची? एक टेस्ट मॅच खेळल्यासारखं वर्षभर शांतपणे अभ्यास करायचा, बेसिक मटेरियल करायचे, NCERT करायच्या, थीम्स वाचायच्या, स्टेट बोर्ड करायचे, त्याच्या नोट्स व्यवस्थित काढायच्या. लेट्स सी, काय गरज आहे बाकीचा शहाणपणा करायची? बघा कुठे आहे प्रश्नाचं उत्तर, वर्बॅटिम दाखवतो. मेडिएवल इंडिया ओल्ड NCERT जी बायबल मानली जाते सुरुवातीलाच जे आहे, याच्यामध्ये प्रकरण चॅप्टर नंबर 13 कन्सोलिडेशन ऑफ द मुघल एम्पायर एज ऑफ अकबर, अकबराच्या सुरुवातीचा कालखंड आहे. 13.5 वर्षाचा जो अकबर आहे तो सत्तारूढ होतो. 13.5 वर्षाचा हुमायून जातोय 1500 जे काही आहे 56मध्ये, तो ऑलमोस्ट 13 वर्ष 4 महिन्यांचा असणारा अकबर आहे. आणि त्याच्या मागे सगळी ती बंडाळी मोडून काढायची आहे आणि त्याला ते सगळं करायचं आहे. त्याच वेळेला तिथं ती स्टेटमेंट येतात आणि वर्बॅटिम डायरेक्ट प्रश्न कॉपी आणि पेस्ट केला आहे या NCERTतनं.
डायरेक्ट कॉपी आणि पेस्ट, वाक्याला वाक्य, ते वाक्य तुम्हाला दाखवतो. आता हे इथं वरती लिहिलं बघा, मला काल एकाने मेसेज केला होता. माझा नंबर खूप मुलांकडे आहे महाराष्ट्रात. पूर्वी यूट्यूबवरती चुकून तो माझा पर्सनल नंबर गेल्यामुळे. तर हे वरती काय लिहिलेलं आहे, तर माझी विद्यार्थी असताना ही पुस्तकं माझ्याकडे माझ्या कॉलेजपासूनची आहेत. म्हणजे जवळपास आता याला 20 वर्ष झाली आहेत ही पुस्तकं माझ्याजवळ आहेत. तर म्हणजे फाटत आली आहेत ती, खूप वेळा ती चिकटवली आहेत. माझी एक सवय होती की एखादं पुस्तक वाचताना, म्हणजे सिव्हिल सर्व्हिसेसच्या संदर्भात असेल किंवा कुठल्याही कॉम्पिटेटिव्ह संदर्भात असेल, तर वरती लिहायचं की मी किती वेळा वाचतोय. मग एकदा वाचन, दुसऱ्यांदा वाचन, तिसऱ्यांदा वाचन. साधारणतः चौथ्या पाचव्या वाचनाच्या वेळेला आपल्याला ते मुखोद्गत झालेलं असतं. खूप लोक विचारतात की जर तुम्हाला घटना दुरुस्ती आणि हे कसं काय पाठ राहतं, याच्यात बुद्धिमत्तेचा कुठलाही रोल नाही. काहीही IQ फिक्यू असलं काही नसतं. आपल्या सगळ्यांची बुद्धी सारखी आहे. ओनली थिंग विच मॅटर्स इज प्रॅक्टिस. हाऊ मेनी टाइम्स यू डू इट. मग 15 वेळा, 20 वेळा, तसं कॉन्स्टिट्यूशन मी कितीतरी वेळा वाचलेलं आहे, कितीतरी वेळा. एव्हरी टाईम आय टीच मी ते परत एकदा वाचतो. मग तो एक आकडा तिथे लिहितो. तर ते पूर्वी लिहिलेलं आहे. काही ठिकाणी 18 सापडेल, काही ठिकाणी 32 सापडेल, काही ठिकाणी 6 सापडेल. तर ती एक सवय होती. आणि जेव्हा ते पूर्ण पाठ झालेलं असतं त्याच्यानंतर लिहिणं आपण ते बंद करतो. तर ते सगळ्यांनीच ते करावं अशातला भाग नाही, पण सांगण्याचा हेतू की कमी मटेरियल पण भरपूर वेळा वाचायचं. इथं ओळी आहेत बघा, जशाच्या तशा दाखवतो तुम्हाला इथे व्हिडिओमध्ये. हेमूच्या बद्दल इथून सुरू होतं. सिकंदर सूर, द डिफिटेड अफगाण रूलर, वॉज लॉइटरिंग इन द सिवालिक हिल्स. मग बैराम खानाचा उल्लेख आहे. बैराम खान वकील झाला, वकील म्हणून त्यांनी पदवी घेतली. ही बिकेम वकील अँड विथ द टायटल खानी खानन. द थ्रेट फ्रॉम द साइड ऑफ हेमू वॉज कन्सिडर्ड द मोस्ट सिरियस. द एरिया फ्रॉम चुनर टू द बॉर्डर ऑफ बेंगॉल वॉज अंडर द डॉमिनेशन ऑफ आदिल शाह, nephew of Sher Shah. Hemu, who had started life as a superintendent of the markets under Islam Shah. पहिलं विधान येतं बघा. हेमू, who had started life as a superintendent of the markets under Islam Shah, had rapidly risen under Adil Shah. स्टेटमेंट बघा, परत मागे जातोय. हेमूने आपल्या कारकिर्दीचा प्रारंभ बाजार अधीक्षक म्हणून केला. हेमू स्टार्टेड हिज करिअर ॲज अ मार्केट सुपरिटेंडंट. डायरेक्ट वाक्य उचललंय की नाही. स्टार्टेड हिज लाईफ ॲज सुपरिटेंडंट ऑफ मार्केट अंडर इस्लाम शाह, रॅपिडली रायझन अंडर आदिल शाह. दुसरं विधान, ही हॅड नॉट लॉस्ट अ सिंगल वन ऑफ द 22 बॅटल्स. त्यानं 22 लढायांपैकी एकही लढाई तो पराभूत झालेला नव्हता. दुसरं वाक्य, हेमू 22 लढायांपैकी एकही लढाई पराभूत झालेला नव्हता. हा सूर्य, हा जयद्रथ, हे बघ, आत्ता याला एक्झिक्यूट करा. तुम्हाला पुराव्यांसहित दाखवतोय. डिस्कशन करा, उत्तर सांगा, गुगलवर जा, ChatGPTतनं शोधा, बघा आमची पहिली आन्सर की. पेपर झाल्या ती धावपळ असते. मला पण यावेळेस लोक म्हणले, सर 31 मेला पेपर झाला, तुम्ही टाका ना, बाकीचे लोक टाकतायत, व्ह्यूज येत आहेत, काय करायचं ते टाकून, याचं हे करून काय करायचं. ह्याला जर काही रिअल गेम ज्याला आपण म्हणतो ना, त्याच्यामध्ये ही अशी धावपळ, याला काही अर्थ नाही आहे. ज्याला खरा गेम खेळायचा, ज्याला 2027ला पास व्हायचं आहे ना, त्यानं हे काम केलं पाहिजे शांतपणे बसून. ओरिजिनल सोर्सेस आधी वाचायला पाहिजेत, मग विचारायला पाहिजे याच्यात होता का प्रश्न. नव्हता तर मग शेळके सर काय करायचो, तुम्ही म्हणता याच्यात नाही आहे, मग आता काय करायचं. देन मी सांगू शकतो ना, नाही हे डुएबल नाही आहे, करू नको. कुठे थांबायचं हे पण शिक्षक सांगू शकतो, पण काय किमान करायचं हे शिक्षकाकडून ऐकायला पाहिजे. भंपक सगळं ते मनोरंजन करण्यापेक्षा. 22 लढायांमध्ये दोन्ही वाक्य डायरेक्ट आहेत की नाही. आणि डी विधान जे आहे इथं दिलंय बघा, ही हॅड नॉट लॉस्ट, तो कुठलंच हारलेला नव्हता. आणि मग आदिल शाह हॅड अपॉइंटेड हिम द वजीर विथ द टायटल ऑफ विक्रमजीत. हे आदिल शाह याने हेमू यास विक्रमाजीत ही उपाधी दिली होती. काय पाहिजे, हातच्या कांकणाला आरसा कशाला, काय पाहिजे काय अजून. आणि मी टेस्ट सिरीजच्या वेळेला जेव्हा म्हटलो विद्यार्थ्यांना सोर्सेस काय आहेत, टेस्ट सिरीजला अरे सतीशचंद्र आहे, अरे RS शर्मा आहे, अरे हे आहे बिपिनचंद्र आहे. मुलं म्हणतात आमच्याकडे हे नाही का चालणार सर. मी कशातनं येतं हे सांगतो, तुमच्याकडे जे ते चालणार आहे की नाही चालणार आहे ते तुमचं तुम्ही बघा. तुम्ही जे म्हणता ना की शेळके सर असं म्हणतात आणि तसं बोलतात, मग जर दाखवूनही तुम्हाला तुमच्या ज्याच्यात, हे आपल्या घरचं नाही आहे काम. तुम्हाला तुमच्याकडे असलेल्या पुस्तकातून आयोगाने प्रश्न विचारायचे हे आयोगाची जबाबदारी नाही आहे. आयोग ज्याच्यातून प्रश्न विचारतोय ते तुम्ही वाचणं ही तुमची जबाबदारी आहे. आणि हे जर कळत नसेल, हे काही रॉकेट सायन्स नाही आहे ना. आता फक्त एवढाच प्रश्न राहतो,
की शेळके सर इथं काढून दाखवतात इतिहासाचं, त्यांनी पुस्तकं सांगितलेत, मला ते वाचायची का नाही है ना. आपण तेवढा दम आहे का माझ्यात ते वाचण्याचा, तेवढी कॅपॅबिलिटी आहे का माझी बसण्याची. नसेल तर मग काय नाही, बघत बसा परीक्षेच्या 4 दिवस आधी. 20 तासात इतिहास, 22 तासात इकॉनॉमी, 14 तासात विज्ञान, करा ते कामं. माझं बोलणं लागेल, झोंबू शकतं, कारण वास्तव झोंबतच असतं. दिली आहेत ना 3 स्टेटमेंट डायरेक्ट, ABC करेक्ट. मग ABC करेक्ट असणार एकच पर्याय, झालं संपलं. आणि चौथी जी फॅक्ट आहे ती किती वेल नोन फॅक्ट आहे. पानिपतची दुसरी लढाई किती वेल नोन फॅक्ट आहे बरं, तेही जाऊ द्या, ते कॉमन सेन्सचा भाग जाऊ द्या. ते इथं लिहिलंच आहे की द बॅटल बिटवीन द मुघल अँड द अफगाण फोर्सेस जे आहे टूक प्लेस वन्स अगेन ॲट पानिपत 5 नोव्हेंबर 1556. Although Hemu's artillery had been captured earlier by Mughal detachment, the tide of battle was in favor of Hemu when an arrow hit him in the eye and he fainted. त्या डोळ्यात बाण जो आहे तो गेला. The leaderless Afghan army was defeated. Hemu was captured and executed. त्याला मारून टाकलं. Thus Akbar had virtually reconquered his empire. आणि अकबराने त्याचा पराभव केला. इथं मुद्दाम उलटं स्टेटमेंट दिलंय. 4ही स्टेटमेंट हे पुस्तक एकाच लॉटमधून काढलंय. आणि हे मस्ट आहे का, हे वाचणं अपेक्षित होतं 100%, 1000% हे अपेक्षित होतं. मग तुम्ही केलं नाही, हे तुमचं दोष आहे, हे तुमचं तुम्ही बघा. मला माहीत नाही बाकीचं काय मास्तर लोक तुम्हाला सांगतात आणि काय नाही. मी माझ्या बॅचमध्ये माझ्या टेस्ट सिरीजमध्ये कायम हे सांगत आलेलो आहे. आणि याच्यामध्ये मला स्वतःचं बोस्टिंग इथं करायचं नाही आहे. पण ज्या वेळेला ओरिजिनल सांगणारे शिक्षक असतात ना, तेव्हा मार्केटमुळे बिथरलेले स्टुडंट म्हणतात हे नको, हे असं अवघड काहीतरी सांगतात. अवघड नाही सांगत, जे विचारतात. आणि हे अवघड नाही आहे. मी आत्तापर्यंत फक्त NCERT आणि स्टेट बोर्डच सांगत आलो आहे विद्यार्थ्यांना. 11वीच्या माणसांनी वाचावं, 11वीच्या मुलांनी वाचावं हे पुस्तक, 12वीच्या मुलांचं. आणि तुमचं वय 22-23 आहे इफ यू आर अ फ्रेशर. लक्षात येत आहे. डायरेक्ट इथे स्टेटमेंट दिली आहेत. ABC संपला विषय. NCERT घ्या सोर्स लिहून, ओल्ड NCERT मेडिएव्हल. नवीन याच्यामध्ये सुद्धा आहे. अकबराच्या याच्यामध्ये तुम्ही नवीन थीम्स वाचलात तरी त्याच्यामध्ये सुद्धा आहे. ही वाईडली अवेलेबल आहे ही NCERT. काय पाहिजे याच्यापेक्षा जास्त, है ना. 4 प्रश्न मी दाखवले, बेचोक 8 मार्क. पडलेत का बघा. आणि नसतील पडले तर नापासांनी असं रडारड करायची नसते. स्वतःचं समर्थन करत बसवत नका. असं म्हणा की नाही वाचले तुम्ही, पण जे आहे ना त्याला सामोरे जायला शिका. सोर्स आपण मेडिएव्हलचा टॅप केलेला आहे. आपले सेक्शनलचे पेपर्स बघा तुम्ही. गेल्या 7-8 वर्षांमध्ये डेक्कन आयएसचे माझे सगळे मेडिएव्हलचे पेपर्स आहेत माझे. मेडिएव्हल, एन्शियंट, मॉडर्न, जे हिस्ट्रीचे प्रश्न तुम्हाला बाजारात दिसतील आपल्या ॲपवर आहेत. सगळं हे चाळून झालेले आहेत. ह्या तिन्ही NCERT चाळून झालेल्या आहेत. थीम सगळ्या चाळून झालेल्या आहेत. ऑलमोस्ट माझ्या टेस्ट सिरीजमधले सगळे प्रश्न या 4-5 पुस्तकांमधले आहेत. संपून टाकलेले आहेत. जुने पेपर बघा तुम्ही. त्यामुळे हे माहीत असणं गरजेचं होतं. सोर्स अगदी हातातला होता. तुम्ही केला आहे की नाही याचा विचार तुम्ही करा. आणि 2027मध्ये प्रिलिम्स द्यायची असेल तर ते करायचं आहे की नाही याचाही विचार तुम्ही करा. मग विचारत बसा, कंबाईन करू का राज्यसेवा करू की घरी बसू. ठीक आहे. पुढचा प्रश्न घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. धन्यवाद.